पंढरपूर नगरपालिकेच्या निवडणुकीत परिचारक गटाच्या तब्बल 4 दशकांच्या सत्तेला थेट सुरुंग लावत तीर्थक्षेत्र आघाडीने ऐतिहासिक विजय नोंदवला असून या राजकीय उलथापालथीमागे मनसे नेते दिलीप धोत्रे यांची निर्णायक भूमिका आता उघडपणे चर्चेत आली आहे। सत्ता टिकविण्यासाठी सर्व गणिते आखणाऱ्या जुन्या राजकीय गटांना चकवा देत धोत्रेंनी आखलेली रणनीती अखेर निर्णायक ठरली। नगराध्यक्ष पदासाठी तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या उमेदवार प्रणिता भालके यांनी विक्रमी मताधिक्याने विजय मिळवत स्पष्ट संदेश दिला, तर प्रभाग क्रमांक 17 मधून मनसे नेते दिलीप धोत्रे यांच्या पत्नी माधुरी धोत्रे यांनी नगरसेवक पदावर दणदणीत विजय संपादन केला। या निकालानंतर पंढरपूरच्या राजकीय वर्तुळात मनसे केवळ सपोर्टिंग रोल मध्ये नाही तर थेट गेम चेंजर ठरत असल्याची चर्चा जोर धरू लागली आहे। तब्बल 9 वर्षांनंतर पार पडलेल्या या पंचवार्षिक निवडणुकीत सुरुवातीपासूनच पडद्यामागील हालचाली वेगाने सुरू होत्या। त्याला आव्हान देण्यासाठी विठ्ठल परिवारातील विस्कटलेली एकमेकांवर कुरघोडी करणारी नेते मंडळी एकत्र येण्याच्या अवघड काम दिलीप धोत्रे यांनी पार पाडले। साखर कारखान्याच्या निवडणुकीनंतर निर्माण झालेली दरी बुजवून नगराध्यक्ष पदासाठी एकच उमेदवार देण्यावर सहमती घडवून आणण्यात त्यांनी निर्णायक मध्यस्थी केली। ही एकजूट केवळ कागदावर नव्हे तर मतदानाच्या आकड्यातही स्पष्ट दिसून आली। तीर्थक्षेत्र आघाडीच्या माध्यमातून विठ्ठल परिवार एकवटला आणि त्यांचा थेट फटका सत्ताधारी गटाला बसला। परिणामी प्रणिता भालके यांनी विक्रमी विजय मिळवला आणि या विजयाचे किंगमेकर म्हणून दिलीप धोत्रे यांचे नाव पुढे आले। या निवडणुकीत नगराध्यक्ष पदासह 18 प्रभागातील 36 नगरसेवक पदांसाठी मतदान झाले। भाजप व शहर विकास आघाडीचे 24 नगरसेवक निवडून आले असले तरी नगराध्यक्ष पदासाठी नागरिकांनी दिलेला स्पष्ट कौल संख्याबळापेक्षा राजकीय रणनीती किती महत्त्वाची ठरते हे दाखवून देणारा ठरला आहे। तीर्थक्षेत्र आघाडीचे 11 नगरसेवक आणि 1 अपक्ष उमेदवार विजयी झाले असले तरी संपूर्ण निवडणूक निकालाची दिशा बदलण्याचे काम मनसे आणि दिलीप धोत्रे यांनी केल्याचे राजकीय जाणकार स्पष्टपणे सांगत आहेत। या निकालामुळे पंढरपूरच्या राजकारणात मनसेची भूमिका आता दुर्लक्ष करता येणार नाही हे निश्चित झाले असून आगामी राजकारणामध्ये या नव्या समीकरणांचे पडसाद उमटण्याची चिन्ह स्पष्ट दिसू लागले आहेत।